नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन दांगट तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या स्वराज्य चालू घडामोडी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मासिक चालू घडामोडीच्या लेक्चर सिरीजमधला हा आपला दुसरा व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण एप्रिल या महिन्यासाठीच्या मार्च मधल्या घडामोडीचा आढावा यामध्ये घेतोय। आणि आतापर्यंत आपण आरोग्य व विज्ञान तंत्रज्ञान या चॅप्टरपर्यंत आलो होतो। आता आपण इथून पुढच्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या यामध्ये बघणार आहोत। ह्या येणाऱ्या राज्यसेवा आणि त्याच्याबरोबर आपले जे काही एक्झाम्स आहेत कंबाईनच्या, त्याच्यानंतर आपल्या सरळ सेवेच्या एक्झाम, सगळ्या एक्झामसाठी खूप महत्त्वाच्या ठरणाऱ्या आहेत। तर आपण जास्त वेळ न घेता सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला नेक्स्ट पॉइंट जो आहे तो म्हणजे मेलेनोक्लॅमिस द्रौपदी नावाचं हे जे काय आहे तर हे लक्षात ठेवायचे, कारण याला राष्ट्रपतीचं नाव देण्यात आलेलं आहे। आणि हा हेड सील्ड सी स्लग नावाचा जो काही समुद्र प्रजाती आहे तर त्याला ते नाव दिलेलं आहे। तर हे भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण म्हणजे झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया त्या संस्थेने शोधलेलं आहे आणि भारताच्या राष्ट्रपतीच्या नावावरून या प्रजातीला नाव दिलेलं आहे। तर तुम्हाला हे हेड सील्ड सी स्लगची ही प्रजाती आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कशाची प्रजाती आहे असं विचारलं जाईल तर ते आलं पाहिजे आपल्याला। नेक्स्ट KHS 1381 हे जे आहे ते कापसाचा नवीन हायब्रिड वाण आहे आणि हा खांडव्याच्या कृषी महाविद्यालयाने तयार केलेला आहे। तर आपल्याला एकतर महाविद्यालय किंवा मग कापसाचा नवीन हायब्रिड वाण जो खांडवा कृषी महाविद्यालयाने विकसित केला तो सांगा असं दिलं जाईल। तर KHS 1381 हा नंबर तुम्ही लक्षात ठेवणार आहात। त्याच्यानंतर ही चक्षु सुविधा एक आली होती बघा आपल्याला चर्चेमध्ये। चक्षु सुविधा जी आहे ती म्हणजे संशयित फसवणूक संप्रेषणाची तक्रार करण्यासाठी संचार साथी पोर्टल जे आहे त्याच्यावर ही सुविधा सुरू झालेली आहे, चक्षु सुविधा। त्याच्यानंतर ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर हे चर्चेला होतं। तर हिमोफिलिया ए याच्यासाठी जीन थेरपीची भारतातली पहिली मानवी क्लिनिकल चाचणी या कॉलेजमध्ये घेण्यात आलेली आहे, ते वेल्लोरला कॉलेज आहे। ऑबिलिस्क नावाचा एक घटक होता, हा काय प्रकार आहे तर बघा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हा शोधलेला एक विषाणू सदृश्य घटकाचा नवीन वर्ग आहे। तर सिंपल आहे, ऑबिलिस्क कशाशी संदर्भामध्ये आहे तर विषाणू सदृश्य घटकांशी संदर्भामध्ये आहे किंवा संदर्भित आहे असं आपल्याला कंबाईनला विचारलं जाऊ शकतं। त्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवायचं। कंबाईनला जे अचानक पडणारे किंवा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन वाटतात ते असे असतात, सिंगल लाईन असतात आणि त्याचा संदर्भ विचारला जातो की कशाशी संबंधित आहे। तर त्या दृष्टीने आपल्याला फक्त छोटं असतं ते, जास्त परेशान व्हायचं काम नाही त्याच्यामध्ये, फक्त तेवढं पाठ करावं लागतं। नेक्स्ट बघा ब्रुसे थोआ इस्रो। आता हे इस्रोचं नाव तुम्हाला इथं पाठीमागं दिसते त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे। मग इस्रोचं काय कशाला नाव दिलेलं आहे बघा, तर हे समुद्रामध्ये सापडलेली आयसोपॉडची नवीन प्रजाती तिला ब्रुसेथोआ इस्रो असं नाव दिलेलं आहे आणि ही केरळच्या किनाऱ्यावर सापडलेली आहे। तर राज्य आणि इस्रोचं नाव दिलेली कशाची प्रजाती आहे तर आयसोपॉडची प्रजाती, हे दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत। नेक्स्ट बघा सेंट्रल प्लांटेशन कॉर्प रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे CPCRI ही जी संस्था आहे या संस्थेनं नारळाची एक नवीन जात शोधली, तिला कल्पसुवर्ण असं नाव दिलेलं आहे। नेक्स्ट आहे सेंट्रल प्लांटेशन क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूटनं कोकोची एक नवीन प्रजाती शोधलेली आहे, तिचं नाव कसं आहे तर बघा या दोन आहेत, त्याच्यामध्ये पहिली प्रजाती आहे VTL CH1 आणि दुसरी प्रजाती आहे VTL CH2। तर या दोनही प्रजाती आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत। नारळाची विचारली ती कल्पसुवर्ण आणि बाकी कोकोची जर विचारली तर मग VTL आणि CH1 आणि CH2। नेक्स्ट ओला कंपनीनं सादर केलेलं भारतीय AI जे आहे त्याचं नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला, कृत्रिम AI असं त्याला नाव दिलेलं आहे। ओला कंपनीचं AI मॉडेल आहे ते कृत्रिम AI असं त्याचं नाव आहे। नेक्स्ट आपल्यासाठी कोरोना व्हायरस विरुद्ध जागतिक पाळत ठेवणं आणि प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी WHO एक उपक्रम सुरू झालाय। हा उपक्रम कोणता आहे तर याचं नाव आहे बघा कोरोना व्हायरस नेटवर्क किंवा कोव्हिनेट असं त्याला म्हटलं जातं। तर याच्यावरती तुम्हाला WHO सुरू केलेला उपक्रम ओळखा असा प्रश्न येणार आहे जर आला तर, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स तिथे दिसतील, कोविन वगैरे पण तिथे पाहायला मिळेल जे की आपली लस होती। तर याच्यामध्ये कोविन आणि कोविनेट याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, तर हे थोडंसं तुम्ही या ठिकाणी काय करा IMP पॉईंट लक्षात ठेवा, कारण काय पाठ होतं आपल्या पण ते कन्फ्युजनमध्ये मार्क जातात। मॅक्झिमम मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची समस्या असते ते, तर ते तुम्ही त्याच्यावरती काम करायचं गरजेचं आहे। नेक्स्ट बघा जगात प्रसार होत असलेला बर्ड फ्लूचा एक विषाणू आहे, तो विषाणू कोणता आहे तर H5N1 आहे। H5N1 हा विषाणू आपल्याला विज्ञान घटकासाठी महत्त्वाचा आहे। पुढचं चॅप्टर आहे आपलं अंतराळ विषयक घडामोडीचं। अंतराळामध्ये या महिन्यामध्ये इराण जे आहे ते इराणनं रशियाच्या मदतीनं एक
रिमोट सेन्सिंग आणि इमेजिंग उपग्रह प्रक्षेपित केलाय, तर त्या उपग्रहाचं नाव आहे पार्स-1. पार्स-1 हा इराणचा उपग्रह आहे. कॅलिफोर्निया इथून स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटद्वारे एक उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला, त्याचं नाव आहे मिथेनसॅट. नंतर सर्वात जुन्या आकाशगंगेचा शोध लागलेला आहे आणि ही जी आकाशगंगा आहे तिचं नाव जेम्स वेब टेलिस्कोप त्या आकाशगंगेचा शोध जेम्स वेब टेलिस्कोपने लावलेला आहे. तर हा जो जेम्स वेब टेलिस्कोप आहे हा बऱ्याचदा चर्चेमध्ये असतो बघा, याच्यामध्ये बऱ्याच ग्रहांचा शोध लावणं वगैरे कामं ते करत असतो. त्याच्यानंतर जपानचं पहिलं खाजगी रॉकेट जे आहे ते प्रक्षेपणाच्या नंतर स्फोट झाला होता आणि ते त्यामुळे चर्चेत होतं, तर ते आहे कैरोस. तर कैरोस जपानचं होतं. टेक्सासमधून सर्वाधिक शक्तिशाली रॉकेट स्टारशिप जे आहे त्याची तिसऱ्यांदा चाचणी घेणारी अंतराळ संशोधन संस्था कोणती, तर मग ती आहे स्पेसएक्स. स्पेसएक्सचं हे काम चालू आहे आणि त्यांनी त्याची चाचणी घेतली पण ते काही सक्सेस झाल्याची हे नाही आहे. त्यानंतर बघा इस्रोनं पुष्पक या पुनर्वापर करण्यायोग्य विमानाची चाचणी घेतली. तर हे ठिकाण आहे बघा चित्रदुर्ग जे की कर्नाटकामध्ये आहे, त्या ठिकाणी त्याची चाचणी घेतली. तर हे पुनर्वापर करण्यायोग्य विमान आहे, त्याचं नाव पुष्पक आहे. तर ते नाव पण तुम्हाला विचारलं जाईल, इस्रोचं पुनर्वापर करण्यायोग्य विमान कोणतं किंवा हे कोणतं उपकरण कोणतं, तर ते पुष्पक आहे. पुष्पक विमान जे प्रभू श्रीरामाचं रामायणामध्ये होतं ना, तर त्याच्यावरून याला नाव दिलेलं आहे पुष्पक. नेक्स्ट आहे हवामानशास्त्रज्ञांनी सर्वात प्राचीन तारका समूह शोधलेला आहे आणि त्याला नाव दिलेलं आहे बघा शिव आणि शक्ती. आता शिवशक्ती पॉईंट चंद्रयान मिशनच्या बाबतीमध्ये आपल्याला आहे, त्याला मान्यता सुद्धा दिली आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटनं. आणि आता परत शिव आणि शक्ती हा एक मुद्दा आला, तर हा जो आहे तो तारका समूह आहे आणि शिवशक्ती पॉईंट तो चंद्रयान जे आहे आपलं तिथं उतरलं होतं त्याला नाव दिलेलं आहे. याच्यामधला शेवटचा जो मुद्दा आहे तोच आहे इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटने त्याला मान्यता दिली शिवशक्ती या शब्दाला, तर तोही महत्त्वाचा भाग आहे. पुढचा धडा आहे आपला भौगोलिक आणि पायाभूत सुविधांचा. याच्यामध्ये बघा लचित बोरफुकन. आता हे लचित बोरफुकन जे आहे ते मुघलांच्या विरुद्ध लढले होते. आसामचं जे अहोम राज्य होतं त्याचे ते सेनापती होते आणि मुघल सेनेविरुद्ध त्यांनी जो लढा दिला होता त्याला त्या ठिकाणी अतुलनीय पराक्रम त्यांनी गाजवलेला आहे. तर त्याचंच स्मरण म्हणून या लचित बोरफुकन यांचा पुतळा जो आहे तो आसाममध्ये उभारण्यात आला. याची उंची 125 फूट आहे. आता हे 125 फुटाचा आकडा खूप इम्पॉर्टंट आहे बघा. याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे थोडं तर ट्रिकनं गोष्टी लक्षात ठेवा. तेलंगणामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला आणि त्याच्यानंतर जो आंध्र प्रदेशामध्ये उभारण्यात आला, दोन्ही पुतळ्यांची उंची जी आहे ती जवळपास 125 फुटाची आहे. मात्र चौथऱ्यामध्ये त्या ठिकाणी बदल आहे. आणि याच्यामध्ये अजून एक असा बदल आहे तो म्हणजे इथं पण हा पुतळा सुद्धा 125 फुटाचा आहे. त्याच्यामध्ये चौथरा जो असतो त्याची उंची आणि ॲक्च्युअल पुतळ्याची उंची याच्यातून फरक केला जातो आणि त्याच्यानुसार त्या पुतळ्याची जी उंची आहे ती ठरत असते. त्याच्यानंतर बघा हे जे ठिकाण आहे ते ठिकाण कुठं आहे तर आसाममधल्या होलोंगापार या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आला आहे आणि त्याचं उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे. आणि ते लचित बोरफुकन यांच्याबद्दल सांगितलं 1671चं ते युद्ध वगैरे सगळं ते काय आहे सरायघाटची लढाई आहे त्याच्याशी संदर्भामध्ये आहे. तर तुम्हाला बऱ्याचदा आता हे चर्चेला आल्यामुळे ही सरायघाटची लढाई कोणाविरुद्ध झाली होती तर मुघल आणि अहोम साम्राज्य यांच्या विरोधातली ती लढाई आहे. तर ते एक लक्षात ठेवायचं. याच्यानंतर सेला बोगदा आहे बघा. सेला बोगद्याचं उद्घाटन झालंय. मग याच्यामध्ये आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने काय काय आहे तर त्याच्यामधलं पहिलं म्हणजे हा कुठं आहे तर तो अरुणाचल प्रदेशामध्ये आहे. त्यानंतर याचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलेलं आहे. खर्च याला 825 कोटी रुपयांचा आलेला आहे. बांधकाम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ही जी संघटना आहे आपली तिनं केलेलं आहे. आणि याच्यासाठी जो प्रकल्प राबवण्यात आला तो होता वर्तक प्रकल्प. तर प्रकल्पाचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं. वर्तक प्रकल्पाअंतर्गत जसं मी तुम्हाला ते याचा प्रकल्प सांगितला होता अग्नी 5 मध्ये जी काही चाचणी घेतली तर तो प्रकल्प आणि हा एक प्रकल्प असे दोन वेगवेगळे मोहिमा किंवा प्रकल्प तुम्ही लक्षात ठेवणार आहात. बाकी याच्यामध्ये विशेष म्हटलं तर 13,000 फुटांहून अधिक उंचीवर असलेला जगातला सगळ्यात लांब द्विपदरी तो रस्ता बोगदा आहे. आणि अरुणाचल प्रदेशमधलं जे काही कामेंग जिल्ह्यामधलं कामेंग जिल्हा आहे आणि आसामचं कामेंग जिल्ह्यातलं जे तवांग आहे त्याला आणि आसामच्या तेजपूरला हा जोडतो. म्हणजे तवांग ते तेजपूर असं तुम्ही लक्षात ठेवणार आहात. अरुणाचल प्रदेश टू आसाम तसे त्याचे 2 पॉईंट आहेत. नंतर आपण इन शॉर्टमध्ये जर बघितलं तर त्याच्यात महत्त्वाचं काय आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते काय करण्यात आलेलं आहे भारतातील पहिलं स्वदेशी फास्ट ब्रेडर रिॲक्टर जे आहे तर त्याच्या कोर लोडिंगचा प्रारंभ करण्यात आला आहे. आणि तो कुठं करण्यात आलेला आहे तर कल्पक्कम या ठिकाणी करण्यात आला आहे. कल्पक्कम आहे तामिळनाडूमध्ये. भरवीर ते इगतपुरी या दरम्यान समृद्धी महामार्गाचा 3रा टप्पा जो आहे तो खुला झालेला आहे. त्याच्याबाबतचं अपडेट आहे.
मग समृद्धी महामार्ग कुठून जातो, कोणत्या जिल्ह्यातून जातो, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला आता भूगोलमध्येही भरपूर पुस्तकामध्ये अपडेट होऊन आलेल्या आहेत, त्यातून तुम्ही त्या बघू शकता. नंतर दिव्यांगासाठीच्या अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्कचं जे उद्घाटन आहे, आता हे अनुभूती इन्क्लुझिव्ह पार्क जे आहे याच्यावरती ऑलरेडी एकदा प्रश्न येऊन गेलेला आहे. आता ते नागपूरला हे सगळ्यांना माहिती आहे. त्याचं उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे जे आहेत तर त्यांच्या हस्ते MSME तंत्रज्ञान केंद्राची पायाभरणी झाली. मग कुठं झालेली आहे तर ती सिंधुदुर्गला झालेली आहे. भारतातल्या सर्वात वेगवान आणि स्वदेशी विकसित मल्टी प्रोटोकॉल लेबल स्विचिंग राउटरचा अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आलाय. तर हे जे ठिकाण आहे हे कुठं केलं त्यांनी तर बेंगळुरू या ठिकाणी त्याचा त्यांनी प्रारंभ केलेला आहे. यानंतर बघा दिव्यांग सक्षमीकरण विभाग आहे आणि या विभागानं राष्ट्रीय स्तरावरती दिव्यांग नागरिकांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली. तर यापूर्वीचा जर आयोगाचा इतिहास तुम्ही बघितला तर ते क्रमांक विचारलेला आहे ऑलरेडी याच्या अशा संदर्भामध्ये, म्हणजे जसे अशा न्यूज होते तर हे 14456 क्रमांक तुम्ही लक्षात ठेवणार आहात जो दिव्यांगासाठीचा आहे. त्याच्यानंतर कुनो चित्ता प्रकल्पामध्ये जी मादी चित्ता आहे तिने 5 बछड्यांना जन्म दिलाय. तर तिचं नाव आहे गामिनी. याच्यावरती काही प्रश्न विचारला नाहीये पण इन द शॉर्ट लक्षात ठेवते. महाराष्ट्र गुजरात दरम्यान सुरू करण्यात आलेली नवीन वंदे भारत गाडी मुंबई ते अहमदाबाद दरम्यान पुन्हा एक गाडी सुरू झालेली आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वे कोच कारखान्याचं उद्घाटन करण्यात आलं लातूर या ठिकाणी. तेलंगणाद्वारे घोषित भूवारसा स्थळे पांडुला गुट्टा हे तुम्हाला डायरेक्ट स्टेट विचारलं जातं अशा ठिकाणी, जास्त काही तिथे लांबवलं जात नाही क्वेश्चन. राजस्थानद्वारे घोषित भूवारसा स्थळ रामगड क्रेटर आहे. कृषी एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरची सुरुवात जी आहे ती दिल्लीला करण्यात आलेली आहे. याच्यानंतरचं चॅप्टर आहे संमिश्र घडामोडीचं आणि त्याच्यामध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा आहे. तर मिस वर्ल्डच्या बाबतीमध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा यावर्षी जी आहे ती आपल्या भारतामध्ये झालेली आहे. भारतातल्या पेक्षा विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रात मुंबईला झालेली आहे. त्यामुळे याला IMP करून ठेवा, कारण मुंबईला झाल्यामुळे विचारलं जाऊ शकतं जास्त करून. तर विजेती जी आहे ती क्रिस्टिना पिस्कोवा आहे आणि ही झेक प्रजासत्ताक या देशाची आहे. उपविजेती जी आहे ती यास्मिन जायतोन आहे, ती लेबनॉनची आहे आणि स्पर्धा मुंबईला झालेली 71वी मिस युनिव्हर्स वर्ल्ड स्पर्धा होती. आता मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्ड या दोन वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, हे पण लक्षात ठेवा. ही मिस वर्ल्ड स्पर्धा आहे. याच्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व शिनी शेट्टीने केलेलं आहे. आता हे जे पॉईंट्स आहेत ते मल्टीलाईनच्या बाबतीमध्ये सांगतोय तुम्हाला, कारण महाराष्ट्रात झालेली असल्यामुळं मल्टीलाईन क्वेश्चन जर आला तर आपला त्या जाता कामा नये. आणि मागच्या वर्षीची जी याच्यामध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय जी होती ती आहे रीटा फारिया. 1966ला तिने ती जिंकली होती. जास्त याच्या बाबतीमध्ये काही टेन्शन घेऊ नका, एवढ्याच्या बाहेर क्वेश्चन नाही जाणार याच्यामध्ये. आता संमिश्र घडामोडीमध्ये थोडक्यात जर बघितलं तर हा एक ऐतिहासिक संदर्भ आहे आपल्यासाठी, याला IMP करून ठेवा. वायकोम मंदिर सत्याग्रह जो आहे तर त्याला आता 100 वर्ष पूर्ण झाली. त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न पाहायला मिळेल. तर तुम्ही काय करणार आहात तर हिस्ट्रीमध्ये जाणार आणि हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही हा वायकोम मंदिर सत्याग्रह याचं सगळं डिटेल्समध्ये पाठ करायचं. प्रत्येक व्यक्तीचे नावं त्यातले व्यवस्थित पाठ करा, कारण आयोग मॅक्झिमम व्यक्तीच्या नावावरती फसवतो आपल्याला बऱ्याचदा. तर ते तुम्ही करून घेणार आहात. 30 मार्च 1924ला हा सत्याग्रह सुरू झाला होता त्यावेळेस केरळमध्ये आणि याला आता यावर्षी काय झालंय 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुढचा मुद्दा आहे चिट्टीमेदी पाठूर, हे तामिळनाडूमध्ये आहे. तर हे काय आहे तर या ठिकाणी नवपाषाण युगातील एका मुलाची कबर सापडलेली आहे. तर हे ठिकाण लक्षात ठेवायचे, चिट्टीमेदी पाठूर या ठिकाणी. त्याच्यानंतर मुदीमणिक्कम तेलंगणामध्ये आहे. आता हे मुदीमणिक्कम जे आहे ते पुरातत्व शास्त्रज्ञांनी दुर्मिळ शिलालेखासह बदामी चालुक्य काळातलं 2 प्राचीन मंदिरं शोधलेलं गाव आहे. तर तोही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता हे कोणत्या काळातलं आहे तर बदामीच्या चालुक्याच्या काळातलं आहे आणि हे विशेषतः राज्यसेवेसाठी आहे, कारण हे प्राचीन भारताचा इतिहास आणि त्याच्या अनुषंगाने जे सापडलेली स्थळं आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये ते आहे. पुढचं जे आहे ते म्हणजे कलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केलाय. मग कोणी प्रवेश केलाय तर न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी प्रवेश केलाय. तर यांचंही नाव महत्त्वाचे, कोणत्या न्यायालयाचे न्यायाधीश होते असं जर गेलं तर लक्षात ठेवा. नंतर प्रसार भारतीनं जे आहे ते भारतातल्या बातम्याच्या प्रसारामध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशानं एक प्रणाली लॉन्च केलेली आहे. तर काय लॉन्च केलंय तर त्याचं बघा PB शब्द नावाचं हे आहे. तर हे आपण पाहूया काय याचं. प्रसार भारती शेअर्ड ऑडिओ व्हिज्युअल्स फॉर ब्रॉडकास्ट अँड डायमेन्शन्स, म्हणजेच PB शब्द हे तुम्ही लक्षात ठेवणार. तुम्हाला सरळ ते असं देतात की PB शब्दचा विस्तार करा, तर त्याचा विस्तार असा आहे प्रसार भारती शेअर्ड ऑडिओ व्हिज्युअल
ऑडिओ व्हिज्युअल्स फॉर ब्रॉडकास्ट अँड डायमेन्शन्स. तर ते पाठ करावं लागतं आपल्याला, किंवा मग ते तुम्हाला वाचूनही समजतं. ज्याला इंग्रजी चांगली येते त्याला ते वाचूनही समजून जातं की पीबी शेपचं असं असू शकतं. एवढं आपण त्या ठिकाणी एक अनुमान लावू शकतो. नंतर बघा, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन जे आहे, म्हणजे जागतिक हवामान संघटना, तिनं सांगितलं की आतापर्यंतचे सगळ्यात उष्ण वर्ष जे आहे ते 2023 ठरलेलं आहे. तर हे महत्त्वाचं आहे. तर त्याच्या संदर्भात त्यांचा एक अहवाल होता, स्टेट ऑफ द ग्लोबल क्लायमेट अहवाल. त्याच्यात ही बाब त्यांनी अधोरेखित केलेली आहे. नंतर आहे हवामान जागृतीसाठी UNDP जे आहे त्यानं एक मोहीम राबवली, आणि ती मोहीम आहे वेदर किड्स नावाची मोहीम. तर हे सिंपल असं येतं की वेदर किड्स मोहिमेशी संबंधित संस्था ओळखा, तर ती UNDP आहे. कल्याण चालुक्य घराण्यातलं 900 वर्ष जुनं कन्नड शिलालेख जो आहे तो सापडलेला आहे, आणि तो तेलंगणामधल्या गंगापुरम या ठिकाणी सापडला आहे. आता इथं विशेष बाब तुमच्या लक्षात आली असेल, तेलंगणामध्ये एक बदामी चालुक्य घराणं आणि कल्याण चालुक्य घराणं या दोन घराण्याच्या संदर्भामधल्या काही गोष्टी सापडल्यात. आणि तामिळनाडूमध्ये नवपाषाण युगातील एक काठ सापडलेली आहे, तर कबर सापडलेली आहे. तर दोन्ही बाबी तुम्ही लक्षात ठेवणार आहात. आता आपण पुढे पुरस्कारांकडे येतो. पुरस्कारामध्ये जर आपण पाहिलं तर पहिलाच पुरस्कार आपल्याला जो दिसतोय तो भारताच्या पंतप्रधानांना दिलेला दिसतोय, आणि तो देत आहेत भूतानचे जे राजे आहेत जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक, तर त्यांनी तो दिलेला आहे भारताच्या पंतप्रधानांना. तर हा जो पुरस्कार आहे तो जिंकणारे नरेंद्र मोदी पहिलेच परदेशी व्यक्ती ठरलेली आहेत. भूतान सरकारचा तो सर्वोच्च पुरस्कार आहे. तर त्याच्याबाबत तुम्ही थोडी माहिती ती लक्षात ठेवणार आहात. नंतर बघा, सरस्वती सन्मान. आता हा जो सरस्वती सन्मान आहे तो 2023 वर्षाचा सरस्वती सन्मान हे जे प्रभा वर्मा आहेत त्यांना देण्यात आलाय. त्यांच्या रौद्र सात्विकम या मल्याळम कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कादंबरीची भाषा लक्षात ठेवायची, व्यक्ती जो आहे तो माणूस आहे. नाव जरी महिलासारखं दिसत असलं तर कन्फ्युजन होऊ देऊ नका, त्यामुळे फोटो सुद्धा आपण इथे दिलेला आहे. आणि रौद्र सात्विकम ही त्यांची कादंबरी आहे. सरस्वती सन्मान हा पुरस्कार जो आहे त्याची बेसिक सगळ्यांना पाठ असणं गरजेचं असतं. स्टॅटिकचा भाग आहे हा. 1991ला स्थापना झालेली KK बिर्ला फाउंडेशननं त्यावेळेस 3 पुरस्कार जे आहेत ते स्थापन केले होते. त्यातला हा एक पुरस्कार आहे. याची रक्कम 15 लाख रुपये रोख आहे. बाकी मानचिन्ह, प्रशस्ती पत्र सगळीकडे असतं. पात्रता जी आहे ती गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय नागरिकांना कोणत्याही भारतीय भाषेमध्ये लिहिलेलं जे काही साहित्य असेल त्याच्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. आणि या पुरस्काराचे पहिले विजेते हरिवंशराय बच्चन आहेत. 1991ला त्यांनी पहिल्यांदा सरस्वती सन्मान जिंकला होता. अलीकडच्या विजेत्यामध्ये देखील इथं माहिती दिलेली आहे, ती तुम्ही पाहणार आहात, नंतर वाचून घ्यायची आहे ती. पुढे जर तुम्ही बघितलं KK बिर्ला फाउंडेशनचे 3 पुरस्कार आहेत. सरस्वती सन्मान 15 लाख रुपये रक्कम आहे, व्यास सन्मानाची 4 लाख रुपये आहे, आणि बिहारी पुरस्काराचे 2.5 लाख रुपये. बाकी त्याच्या पात्रता वगैरे तुम्ही पाठ करून घेणार आहात. नंतर आहे आपला 96वा ऑस्कर पुरस्कार सोहळा. याचं ठिकाण आहे लॉस एंजलिस, म्हणजे या ठिकाणी हा सोहळा पार पडला. त्याच्यामध्ये सर्वाधिक मानांकनं जी मिळाली होती ती ओपनहायमर या चित्रपटाला मिळाली. 13 मानांकनं त्याला मिळाली, आणि पैकी त्यानं 7 पुरस्कार या पुरस्कारामध्ये जिंकले, जे की सर्वाधिक त्या ठिकाणी विजेते आहेत. आता ओपनहायमरच्या नंतर बघा, इथं महत्त्वाचा मुद्दा आहे की आपले जे महाराष्ट्रामधले नितीन चंद्रकांत देसाई होते बघा, हे दिग्दर्शक होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक मालिका पण तयार केली होती स्टार प्रवाहावरती. तर यांचं निधन झालेलं आहे, आणि त्यांना या ठिकाणी काय करण्यात आले तर आदरांजली वाहण्यात आलेली आहे. कुठे तर ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये. त्याच्यानंतर बघा, आपल्याकडून एक माहितीपट पाठवलेला होता भारताकडून ऑस्करसाठी, त्याला नामांकन मिळालं होतं, पण ते नंतर विजेता तो ठरला नाही. तर हा जो आहे तो काय आहे तर टू किल अ टायगर नावाचा एक लघुपट होता जो आपण पाठवला होता, आणि त्याच्या दिग्दर्शक आहेत बघा निशा पहुजा. तर हे विचारलं जाऊ शकतं की निशा पहुजा कोण आहेत, किंवा टू किल टायगरचे दिग्दर्शक सांगा. तर दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. आणि आता आपण येणारे मुख्य भागाकडे, तो म्हणजे पुरस्कारांचा भाग आहे. पुरस्कारामध्ये मिनिमम ज्या गोष्टी लागतात आपल्याला, की मिनिमम मॅक्झिमम क्वेश्चन्स जे येतात ते 90% क्वेश्चन हे जे फोटोमध्ये तुम्हाला 3 लोक दिलेले आहेत, 3 फोटो दिलेत तिथे येतात. तर ते तुम्हाला त्यामुळेच ते इमॅजिनेशनसाठी दिलेलं आहे की बाबा सर्वोत्तम चित्रपट मॅक्झिमम वेळा विचारला जातो. तर ओपनहायमर ठरलेला आहे ऑस्करचा यावर्षीचा विजेता. आता ओपनहायमरच्या नंतर सर्वोत्तम अभिनेता देखील ओपनहायमर मधला आहे सिलियन मर्फी किंवा किलियन मर्फी, असं दोन्ही मराठीमध्ये त्याचा हे उच्चार होतो. नंतर एमा स्टोन ही पुअर थिंग्स या चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्री ठरलेली आहे. तर हे 3 बाबी तुम्ही विशेषतः लक्षात ठेवणार आहात, सरळ सेवा असेल सगळ्या. बाकी आता इतर डिटेलमध्ये इथं खाली दिलेले आहे बघा. सर्वोत्तम चित्रपट दिलाय ओपनहायमर, दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन ओपनहायमरसाठी, अभिनेता सिलियन मर्फी ओपनहायमरसाठी, अभिनेत्री एमा स्टोन हे पुअर थिंग्ससाठी. सहाय्यक अभिनेता जर पाहिला तर रॉबर्ट डाउनी ज्युनियर आहे, तो ओपनहायमरचाच त्याला पुरस्कार मिळालाय.
सहाय्यक अभिनेत्री द वाईन जॉय रेंडॉल्फ आहे द होल्डोवर्ससाठी तिला पुरस्कार मिळाला आहे. रूपांतरित पटकथेचा पुरस्कार कॉर्ड जेफरसन यांना मिळालेला आहे. नंतर ॲनिमेटेड फीचर फिल्म जे आहे द बॉय अँड हिरोनला मिळालेला आहे. मूळ पटकथेसाठीचा पुरस्कार ॲनाटॉमी ऑफ अ फॉलसाठी मिळालेला आहे. नंतर सिस्टोग्राफी वगैरे वगैरे बऱ्याचशा बाबी त्या ठिकाणी आहेत. या तुम्ही व्यवस्थित वाचून घेणार आहात. या खालच्या बाबी ज्या आहेत इकडे प्रश्न येण्याचे चान्सेस कमी असतात, त्यामुळे तुम्ही त्या नंतर पाठ केल्या तरी चालतील. आता बघा, ऑस्कर पुरस्कार सोहळा जो आहे तर याच्याबद्दलची बेसिक माहिती पाठ असली पाहिजे. 1929 पासून याला सुरुवात झालेली आहे आणि अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेकडून हा पुरस्कार दिला जातो, जो जगामधला चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. आणि याच्यामध्ये हा पुरस्कार दरवर्षी जो आहे तो अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस या ठिकाणी होत असतो. नंतर बघा, प्रिझकर आर्किटेक्चर पुरस्कार 2024. आता या पुरस्काराचे विजेते जे आहेत ते जपानी व्यक्ती आहेत. त्यांचं नाव आहे रिकेन यामामोतो. त्यांनी हा पुरस्कार जिंकला आणि हा जो आर्किटेक्चर पुरस्कार आहे म्हणजे वास्तुविशारद क्षेत्रामधला हा पुरस्कार आहे, जो की या ठिकाणचा नोबेल मानला जातो. हे सुद्धा आपल्याला माहीत असलं पाहिजे. हयात फाउंडेशन नावाची संस्था आहे, ती संस्था हा पुरस्कार देत असते आणि याचं स्वरूप जे आहे ते $1,00,000 आणि ब्रॉन्झ पदक असं आहे. तर तो दरवर्षी वास्तुविशारदांना म्हणजेच इंजिनियर लोकांना दिला जातो. नंतर आता हे राष्ट्रीय रचनाकार पुरस्कार आहे, ज्याला नवसर्जन पुरस्कार सुद्धा म्हणतात किंवा नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड सुद्धा म्हटले जाते. तर हे पुरस्कार पहिल्यांदाच भारत सरकारनं सुरू केलेले, जे की इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबर्स आहेत, हे जे रील स्टार्स आहेत किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, ह्या लोकांना आपण हे बोलतो इंस्टाग्राम स्टार जे आहेत, तर त्यांना असो तर ते जे काही क्रिएटर्स आहेत त्यांना हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. पहिली आवृत्ती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कार वितरित झाले. नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं आणि 20 श्रेणीमध्ये एकूण 23 जणांना हे पुरस्कार देण्यात आले. त्यातले काही इम्पॉर्टंट विजेते जे आहेत ते इथं तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांचे फोटोसहित आपण दिले, तेही तुम्ही बघू शकता. तुम्हाला इमॅजिनेशनसाठी ते सोपं राहील. आता ते अंकित पुरिया जो आहे, जया किशोरी जे आहेत, तर हे जे लोक आहेत हे तुमच्या नेहमी पाहण्यातली लोक आहेत, त्यामुळे ते विसरणारही नाहीत समजा. पण एकदा बघून घ्यायचं काम आहे आपलं की कोण कोण विजेते. मग रणवीर अल्लाबदिया जो आहे, आता हा विशेषतः पॉडकास्ट करत असतो बघा, जो की आपल्याला माहिती आहे. तर ते डिसेप्टर ऑफ द इयर पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. आता इथं फोटोमध्ये इथं रणवीर अल्लाबदिया आहे. त्याच्यानंतर मग हा अमन गुप्ता आहे, शार्क टँकमध्ये याला तुम्ही बघितलेलं असेल. किंवा मग त्याच्यानंतर ह्या जया किशोरी आहेत, ह्या आता आध्यात्मिक गुरु आहेत. त्याच्यानंतर इकडे पुढे जर आपण पाहिलं तर अंकित पुरी आहे. आता हा बॉडी बिल्डर किंवा त्याच्या संदर्भामध्ये टिप्स देत असतो, त्यालाही पुरस्कार मिळाला आहे. हा पियुष पुरोहित आहे. नंतर इकडं बरेचसे लोक आहेत. आता हा जो आहे किली पॉल, तर हा तिकडचा आहे आणि तो भारताच्या संदर्भामध्ये लिपसिंगचे व्हिडिओ बनवत असतो. मग इतके लोक जे आहेत यांना ते पुरस्कार दिलेले आहेत. तर हे सगळे तुम्ही ते वाचून घेणार आहात, नंतर ते पाठ करायचे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा, थोडक्यात पुरस्कार आहेत. यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार जो आहे 2023चा, हा देण्यात आला आहे सौम्या स्वामीनाथन यांना. आता हे सौम्या स्वामीनाथन यांचा हा पुरस्कार जो आहे तो लक्षात ठेवणार आहात. PV नरसिंहराव स्मृती पुरस्कार जो आहे हा देण्यात आला आहे रतन टाटा यांना. त्याच्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून 8 मार्च 2024ला प्रेसिडेंट स्टँडर्ड सन्मान जो आहे तो प्रदान करण्यात आलेलं वायुदलाचं स्क्वॅड्रन आहे. त्याच्यामध्ये 2 आहेत, एक म्हणजे 45 स्क्वॅड्रन आहे आणि दुसरं म्हणजे 221 स्क्वॅड्रन आहे. तर ते दोन्ही स्क्वॅड्रन आपल्याला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर भारताच्या राष्ट्रपतींनी प्रेसिडेंट कलर्स सन्मान जो आहे तो देखील दिलेला आहे आणि तो वायुदलाच्या एका युनिटला दिलाय. तर ते युनिट कोणकोणते आहेत तर बघा, 11 बेस रिपेअर डेपो एक आहे आणि दुसरं म्हणजे 509 सिग्नल युनिट आहे. तर हे प्रेसिडेंट्स कलर जो आहे तो 25 वर्षातली जी असामान्य सेवा असते त्या प्रत्येक युनिटची असेल किंवा दलाची असेल, तुकडीची असेल, तर त्यांना तो दिला जातो. नेदरलँडचा इरास्मस पुरस्कार आहे तो अमिताभ घोष यांना देण्यात आलेला आहे. संगीत अकादमीचा संगीत कलानिधी पुरस्कार TM कृष्ण यांना मिळालाय. गणितासाठीचा ॲबेल पुरस्कार जो आहे, जो की गणितातला नोबेल मानला जातो, हा यावर्षी मायकल टलाग्रँड यांना देण्यात आलेला आहे. ते फ्रान्स या देशाचे आहेत. तर हे विचारलं जातं, ॲबेल पुरस्कार याच्या अगोदर एकदा विचारलेला आहे. सामाजिक कार्यासाठी किंवा मानवतावादी सेवांसाठी दिला जाणारा जो डायना स्मृती पुरस्कार आहे, तर हे जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेत बघा, उदय भाटिया आणि मानसी गुप्ता यांना यावर्षी तो मिळालाय. तर तो सामाजिक कार्यासाठीचा आहे, हे लक्षात ठेवा. पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार 2024 जो आहे तो बीना अग्रवाल आणि जेम्स बॉयस या दोघांना देण्यात आलेला आहे. नंतर हे राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 याच्यामध्ये पहिलं पारितोषिक जिंकलेलं आहे यतीन दुग्गल यानं, तो आहे हरियाणा या राज्याचा.
नंतर गोवर आणि रुबेला या आजाराच्या निर्मूलनासाठी जे काही भारतानं प्रयत्न केलेले आहेत तर त्यासाठी भारताच्या आरोग्य मंत्रालयाला रेड क्रॉस या संस्थेचा सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. नंतर चंद्रयान 3चं जे काही कामगिरी आहे त्याच्याबद्दल अमेरिकेकडून एव्हिएशन वीक लिव्हरेट्स अवॉर्ड्स या सोहळ्यामध्ये इस्रोला सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर ग्रीसमधल्या अथेन्स या ठिकाणी हवाई वाहतूक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये एअरलाईन ऑफ द इयर म्हणून इंडिगो एअरलाईनचा सन्मान करण्यात आलाय. आणि त्याचबरोबर इंडिगो एअरलाईन जे आहे ती 2000 दैनंदिन उड्डाणं चालवणारी आणि एका वर्षामध्ये 100 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करणारी भारतातली पहिली विमान वाहतूक कंपनी ठरलेली आहे. तर ती सुद्धा इंडिगोच्या बाबतचा अपडेट आहे. 2 इंडिगोचे अपडेट्स तुम्ही लक्षात ठेवणार आहात. तर हे होते काही पुरस्कार आपले जे झालेले आहेत. आता याच्यानंतर आपण अहवाल पाहणार आहोत. आता अहवाल चॅप्टरमध्ये पहिला जो अहवाल आपल्यासाठी आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती प्रश्न आपल्याला आयोग घेतो. जागतिक आनंदी देशांची यादी किंवा वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स आहे आणि तो प्रसिद्ध झाला आहे. मग हा प्रसिद्ध करणारी संस्था आहे वेलबिंग रिसर्च सेंटर ऑक्सफर्ड विद्यापीठ, त्याच्याबरोबर UK आणि UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क. तर या सगळ्यांनी हा अहवाल जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे. आता याच्यामध्ये सर्वाधिक आनंदी देश जो आहे तो फिनलँड ठरलेला आहे. आता हा सलग 7व्यांदा सर्वाधिक आनंदी ठरलेला आहे आणि सर्वात शेवटचा जो आहे तो अफगाणिस्तान आहे 143वा. हे मागच्या वर्षी जसे होते तशाला तसे यावर्षी दोन्ही देश आहेत, सुरुवात आणि शेवट. भारताचा क्रमांक 126वा आहे. तर भारताचा क्रमांक तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणार आहात. त्याच्यानंतर सर्वात आनंदी देशामधले पहिले 4 पाहिलं तर फिनलँड, डेन्मार्क, आइसलँड आणि स्वीडन आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला इकडे मॅप ॲड करून दिलेला आहे बघा. मॅप याच्यासाठी दिलेला आहे की तुमचा एक माइंड मॅप तिथे तयार झाला पाहिजे. इथं जर तुम्ही बघितलं हिरवे जे देश दाखवलेत हे सर्वाधिक आनंदी देश आहेत आणि इथे तुम्हाला चौकोन करून दिला याच्या शेजारी की विशेषतः फोकस एरिया करा की याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर असणारे किंवा उत्तम कामगिरी करणारे देश हे उत्तर ध्रुवालगतचे देश आहेत किंवा वरच्या साईडचे देश आहेत, पृथ्वीवरचे उत्तरेकडील देश. आणि इथं जर तुम्ही बघितलं दक्षिण आफ्रिका जो आहे त्याच्यातले प्रामुख्याने 3 देश या ठिकाणी शेवटला आहेत आणि आपला शेजारी जो आहे अफगाणिस्तान तो सर्वात शेवटी आहे 143व्या क्रमांकावर. तर याचे क्रम सुद्धा तुम्ही लावू शकता कंबाईनच्या दृष्टीने, जसं की फिनलँड 1 नंबर आहे, डेन्मार्क 2 नंबर आहे, आइसलँड 3 नंबर आणि स्वीडन 4 नंबर. तर असा एक राऊंड त्या ठिकाणी तयार होतो. इकडे सुद्धा असंच आहे. अफगाणिस्तान 143, लेबनॉन 142, लेसोथो 141 आणि तिथून सिएरा लिओन जो आहे तो 140. अशा प्रकारे तुम्ही तो मॅप जो आहे तो माइंड मॅपनं तयार करून ठेवा. 4ही देश तुमचे कव्हर होऊन जातील. पुढे आपण जागतिक वायू गुणवत्ता अहवाल पाहणार आहोत. त्याच्यामध्ये प्रसिद्ध करणारी संस्था आहे आयक्यूएअर जी की स्वित्झर्लंडची आहे. सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये बांगलादेश पहिल्या क्रमांकावर आहे, पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे, भारताचा क्रमांक 3रा आहे, तर भारताच्या नंतर 4थ्या क्रमांकावर तजाकिस्तान आहे. तर बांगलादेशवरून पाकिस्तान, पाकिस्तानमधून भारत आणि नंतर तजाकिस्तान असा जर तुम्ही क्रम लक्षात ठेवला तर ते 4ही देश लक्षात राहतील. जगातली सर्वात प्रदूषित राजधानी आपली दिल्ली ठरलेली आहे आणि सर्वात प्रदूषित शहरामध्ये जर पाहिलं तर बेगुसराय जे आहे बिहारमधलं ते सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आसामची गुवाहाटी आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे. तर हे काही शहरं आहेत आणि जगातल्या पहिल्या 11 प्रदूषित शहरापैकी 10 आपल्या भारतामधले आहेत, हे पण लक्षात ठेवायचे. महिला व्यवसाय आणि कायदा निर्देशांक 2024 प्रसिद्ध झालाय. ही जागतिक बँकेनं हा निर्देशांक प्रसिद्ध केलाय जो 10वा होता. याच्यामध्ये 190 देशांची क्रमवारी लावण्यात आली. त्यापैकी भारताचा क्रमांक 113वा यामध्ये आहे. कशाचा निर्देशांक आहे तर महिला व्यवसाय आणि कायदा निर्देशांक. तर त्याच्यामध्ये सांगितलेलं की जगामध्ये कोणत्याही देशाला महिलांना समान अधिकार त्यामध्ये नाहीत आणि भारतीय महिलांना पुरुषांना देण्यात आलेल्या कायदेशीर अधिकारापैकी 60% अधिकार मिळतात. अशा प्रकारची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आहे. नेक्स्ट आपल्यासाठीचा अहवाल खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मानव विकास अहवाल 2023-24 आहे. आता मानव विकास अहवाल 2023-24 ची सुरुवात जी झालेली आहे ती 1990 साली झालेली आहे. हे सगळ्यांना पाठ असतं. प्रकाशन कोण करतं तर UNDP करत असते. पण या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या तर याच्यामध्ये संदर्भ वर्ष जे वापरले ते 2022 वापरले आणि 13 मार्चला अहवाल प्रसिद्ध झालाय. इथे तुम्हाला त्याचा फोटो दिलेला आहे बघा. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे तर त्याचा फोटो तुम्हाला तिथे दिलेला आहे. त्याच्यामध्ये इथे ब्रेकिंग द ग्रिडलॉक जे आहे हे जे नाव त्याची टॅगलाईन आहे ती तुम्ही पाठ करायची आहे, कारण याच्यावरती प्रश्न येतो, आयोग विचारत असतो, तर ते तुम्ही पाठ करणार आहात त्यासाठी ते दिलेलं आहे. नंतर समाविष्ट देश जे आहेत 193 आहेत. 193 पैकी भारताचा क्रमांक 134वा आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता पहिले 5 देश जे आहेत त्याची सुद्धा तुम्हाला इकडे क्रमवारी दिलेली आहे आणि खाली नकाशा दिलेला आहे. नकाशामध्ये पहिले 3 देश दिलेले आहेत, कारण हे हाँगकाँग जे आहे ते चायनाच्या अंतर्गत मानलं जातं, त्यामुळे नकाशामध्ये विशेषतः वेगळं दिलेलं नाहीये.
तर तुम्ही 3 देश तरी किमान पाठ करायचे आहेत. नॉर्वे, नॉर्वेच्या नंतर स्वित्झर्लंड, स्वित्झर्लंडवरून नॉर्वे, म्हणजे अशी जर क्रमवारी तुम्ही लावली तिन्हीची तर ती होऊन जाते. तर हे 3 देश आहेत, स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि आइसलँड हे पहिले 3, त्याच्यानंतर हाँगकाँग चौथा, डेन्मार्क 5वा आहे. इकडे खाली जर तुम्ही बघितलं सर्वात शेवटच्या क्रमांकावरती कोणकोणते आहेत, तर सोमालियाची कामगिरी या ठिकाणी सर्वात वाईट आहे. त्याच्यानंतर दक्षिण सुदान जो आहे त्याची कामगिरी 192 क्रमांकावर तो आहे आणि त्याच्यानंतर सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, वरचा जो आनंद देशाचा निर्देशांक पाहिला त्याच्यामध्ये आइसलँड 3ऱ्या क्रमांकावर होता, इथे सुद्धा 3ऱ्या क्रमांकावर आहे. तिकडे इथे अफगाणिस्तान शेवटला होता, इथे सोमालिया शेवटला, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता जागतिक आकडेवारीवरती जर आपण बघितलेलं आहे तर याच्यामध्ये बघा SDI ची क्रमवारी जी आहे, जागतिक SDI जो आहे तो 729 आहे, 0.729. अपेक्षित आयुर्मान 72 वर्ष आहे. हे सगळं डाटा पाठ करायचं आहे तुम्ही. अपेक्षित शालेय वर्ष 13 वर्ष, सरासरी शिक्षणाची वर्ष 8.7 वर्ष आणि दरडोई उत्पन्न $17,254 आहे. नंतर भारताच्या आकडेवारी संदर्भामध्ये आपण पाहिलं तर भारताचा 2022चा क्रमांक 134वा होता आणि 2021चा क्रमांक जो आहे तो 135वा होता. तर हे दोन्ही क्रमांक तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. SDI जो आहे भारताचा 0.644 एवढा आहे आणि अपेक्षित आयुर्मान जे आहे आपलं ते 67.7 वर्षांचं आहे. अपेक्षित शालेय वर्ष 12.6 वर्ष आहेत आणि सरासरी शिक्षणाची वर्षे 6.6 वर्षाची आहेत. दरडोई उत्पन्न जे आहे ते $6,951 आपलं आहे आणि आपण मध्यम मानव विकास गटामध्ये येतो. तर ही माहिती तुम्ही ॲज इट इज पाठ करणार आहात. याच्यापैकी कोणत्याही भागावरती तुम्हाला प्रश्न येतो, कारण हा अर्थशास्त्राचा भाग आहे. अर्थशास्त्रामध्ये मानव विकास निर्देशांक विचारला जातो. त्याच्यानंतर लैंगिक असमानता निर्देशांक, आता हा देखील मानव विकास निर्देशांकाला जोडून असतो आणि याच्यामध्ये समाविष्ट देश तेवढेच असणार जेवढे की मानव विकास निर्देशांकात असतात. अव्वल देश जो आहे तो डेन्मार्क ठरलेला आहे बघा याच्यामध्ये. तिकडे आपण जर पाहिलं तर स्वित्झर्लंड आहे आणि याच्यामध्ये डेन्मार्क आहे. भारताचा क्रमांक इथे 108वा असून भारताचे गुण 437 आहेत, 0.437. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता थोडक्यामध्ये अहवाल जर आपण पाहिले तर ब्लूमबर्गने एक यादी प्रसिद्ध केली होती. त्याच्यानुसार आशियातले सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीची जी संख्या असणारं शहर आहे त्याच्यामध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर पोहोचलं होतं. आता हे रिअल टाईम असतं बघा, म्हणजे 2-4 दिवसामध्ये मुंबई जे आहे ते मागे पुढे होऊ शकतं, त्यामुळे याच्यावरती थोडं लक्ष दिलं पाहिजे. ब्लूमबर्गच्या यादीनुसार जगातला सर्वाधिक व्यक्ती देखील एलन मस्क आहे. नंतर मुकेश अंबानी सुद्धा भारतातले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ब्लूमबर्गनुसार ठरले होते. नंतर ते क्रमवारी मागेपुढे होत असतं हे लक्षात ठेवा. सलग 5 वर्षामध्ये इंटरनेटवर बंदी घालण्यात अव्वल ठरलेला देश आपला भारत आहे. भारताने बऱ्याचदा इंटरनेटवरती बंदी घातलेली आहे. त्याच्यानंतर 2024च्या ब्रँड फायनान्स इन्शुरन्सचा जो काही अहवाल आहे त्याच्यानुसार सर्वात मजबूत विमा ब्रँड जो आहे तो भारताचा ठरलेला आहे LIC. तर LICच्या बाबतचा हा अपडेट लक्षात ठेवणार आहात. नंतर आहे योजना आणि उपक्रम. योजनेमध्ये बघा उन्नती योजना चर्चेला आली होती, तर उन्नती योजनेचं पूर्ण रूप लक्षात ठेवणार आहात. उत्तर पूर्व परिवर्तनीय औद्योगिकरण योजना असं तिचं पूर्ण रूप आहे. ही उन्नती योजना जी आहे हिचा उद्देश भारताच्या ईशान्य भागामध्ये औद्योगिक विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देण्याचा आहे आणि प्रकार जो आहे तो केंद्र सरकारची ती योजना आहे. कालावधी जो आहे तो 2024 ते 2034 दरम्यानचा या योजनेचा कालावधी आहे, म्हणजे जवळपास 10 वर्षे योजना चालणार आहे. आणि याच्यामध्ये खर्च वगैरे दिलेला आहे, तर खर्च फक्त राज्यसेवावाल्यांसाठी आहे, बाकी आपल्याला काही विचारलं नाहीत. आणि राबवणारी जी मंत्रालय असणार आहे ते असणारे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, जे की भारताचं आहे. नंतर आहे महतारी वंदन योजना. महतारी वंदन योजना जी आहे ती छत्तीसगड राज्य सरकारनं सुरू केलेली, हे लक्षात ठेवा. 9 मार्च 2024ला तिचं उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत पात्र विवाहित महिला ज्या असतात त्यांना 1,000 रुपये प्रति महिना आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे. पुढची योजना आहे वयोश्री योजना. वयोश्री योजना ही 7 मार्च 2024ला सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे ही योजना सुरू झालेली आहे आणि 65 वर्षांच्या वरील पात्र वृद्ध लाभार्थ्यांना सहाय्यभूत उपकरणं खरेदी करण्यासाठी मदत करणारी ही योजना आहे, जिच्या अंतर्गत राज्य शासन 100% जे आहे ते अर्थसहाय्य करत असते. याच्यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा नाही, हेही तुम्ही लक्षात ठेवणार आहात. नंतर आहे आदिती योजना. आदिती योजना जी आहे तर आदिती योजनेचा फुल फॉर्म पाठ करायचा आहे. एसिंग डेव्हलपमेंट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज विथ IDX असा तिचा फुल फॉर्म आहे, तो पाठ करणार आहात. 4 मार्च 2024ला दिल्ली या ठिकाणावरून राजनाथ सिंह यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि या योजनेचा उद्देश जो आहे तो म्हणजे संरक्षण तंत्रज्ञानातलं नवोन्मेष जो आहे त्यांना प्रोत्साहन देणं हे त्याचं उद्दिष्ट आहे, किंवा या योजनेचं उद्दिष्ट आहे. बाकी याचं स्वरूप वगैरे दिलेलं आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर पाठ करणार आहात.
योजना आणि उपक्रम थोडक्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महिला सन्मान योजना एक चर्चेला होती. ही दिल्ली राज्य सरकारची योजना आहे आणि याच्या अंतर्गत 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्या काही महिला असतील त्यांना दरमहा 1000 रुपये भत्ता दिला जाणार आहे. जसं छत्तीसगडची महतारी योजना आहे तशाच प्रकारची ही योजना सुद्धा आहे. त्याच्यानंतर बघा इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना सुद्धा सुरू झालेली आहे. ही योजना 18 ते 60 वर्ष वयोगटातल्या महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठीची योजना आहे, जी की हिमाचल प्रदेश राज्य सरकारची योजना आहे. आता तुम्ही बघत असाल महतारी वंदन योजना असेल, त्याच्यानंतर इंदिरा गांधी प्यारी बहना योजना असेल किंवा इकडे जर पाहिलं तर तुम्ही मुख्यमंत्री महिला सन्मान, ह्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या कोणत्या योजनेच्या धर्तीवर आहेत हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर ते मध्य प्रदेश राज्य सरकारची जी की लाडली बहना योजना होती त्याच योजनेच्या आदर्श घेऊन ह्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान आहे बघा, हे उत्तर प्रदेशनं सुरू केलेलं आहे युवांच्या विकासासाठी. नंतर बघा प्रल्हाद जोशी केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या हस्ते कोळसा क्षेत्रासाठी PM गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा योजना जी आहे ती सुरू केलेली आहे 13 मार्च 2024 पासून. नंतर कीर्ती कार्यक्रम आहे. हा जो कार्यक्रम आहे तो खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन कार्यक्रम आहे, ज्याला शॉर्टकटमध्ये कीर्ती कार्यक्रम म्हणतात. तर हे पण पाठ करा. नंतर अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेला नीती आयोगाचा उपक्रम आहे, त्याचं नाव आहे राज्यांसाठी धोरण उपक्रम किंवा स्टेट्स पॉलिसी फॉर स्टेट्स असं त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात किंवा नीती फॉर स्टेट्स असं देखील म्हणतात. तर हेही लक्षात ठेवा. नीती आयोगानं आकांक्षी ब्लॉक कार्यक्रमाच्या अंतर्गत व्होकल फॉर लोकल कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर व्होकल फॉर लोकल कार्यक्रमाशी संदर्भामध्ये संस्था ओळखा तर ती नीती आयोग आहे असं तुम्हाला सांगायचं आहे. PM सूर्यघर योजना आहे, तिला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली 29 फेब्रुवारी 2024 रोजी. आता ही जी सूर्यघर योजना आहे याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे येणाऱ्या कंबाईनला, ती व्यवस्थित करून घ्या. 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्याच्यानंतर रुजू झालेले जे काही सरकारी कर्मचारी असतील त्यांच्यासाठी सुधारित पेन्शन योजना लागू करणारं जे राज्य आहे ते म्हणजे आपलं महाराष्ट्र आहे. नंतर आहे मनरेगा योजनेमध्ये सर्वाधिक प्रतिदिन मजुरी दर असणारं राज्य, तर हे आहे हरियाणा. हरियाणामध्ये सर्वाधिक 374 रुपये प्रतिदिन मजुरी मंजूर करण्यात आलेली आहे. आणि सर्वात कमी मजुरी जी आहे ती उत्तर प्रदेशामध्ये आहे, 237 रुपये प्रतिदिन मजुरी त्या ठिकाणी मनरेगाच्या अंतर्गत आहे. आणि आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत तुम्हाला आकडा पाठ करायचा आहे, 297 रुपयाची मजुरी दर आपल्यामध्ये आहे. तर तोही तुम्ही लक्षात ठेवणार आहात, म्हणजे जवळपास 300 रुपयाच्या आसपास मजुरी दर मनरेगामध्ये आपला आहे. नंतर क्रीडा घडामोडी आहेत, त्याच्यामध्ये 2024चं जे काही WPL आहे किंवा महिलांचं IPL आहे ते झालेलं आहे आणि याची आवृत्ती दुसरी होती. इथं तुम्हाला फोटो जो दिसतो इथं ही जी आहे ती रश्मिका मंदाना आपली ही स्मृती मंदाना आहे आणि इकडे जी आहे ती म्हणजे दिल्ली कॅपिटलची कर्णधार आहे. आता याच्यामध्ये RCB जे आहे, RCBनं पहिल्यांदाच हे टायटल जिंकलेलं आहे. दिल्ली कॅपिटल इथे उपविजेता ठरलेले आहेत. तर त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही इथून लक्षात ठेवणार आहात. आता काय काय माहिती आपण लक्षात ठेवणार आहेत बघा. विजेता संघ जो आहे तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आहे, जो पहिल्यांदाच या WPLचा विजेता ठरलेला आहे. उपविजेता दिल्ली कॅपिटल्स आहे. कालावधी जो आहे तो फेब्रुवारी ते मार्च 2024 दरम्यान या स्पर्धेचं आयोजन झालं होतं. आवृत्ती दुसरी होती, प्रकार T20चा आहे. आयोजन BCCI कडून केलं जातं आणि याच्यामध्ये सहभागी असणारे संघ असतात 5. IPL मध्ये 10 संघ असतात, WPL मध्ये 5 असतात. आता याच्यामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूवरती आयोग प्रश्न घेत असतो. तर त्याच्यातले आपले 3 टॉपचे खेळाडू आहेत. त्याच्यामध्ये दीप्ती शर्मा पहिल्या क्रमांकावर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ठरलेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर एलिसा पेरी लक्षात ठेवा, मोस्ट रन किंवा ऑरेंज कॅप तिला देण्यात आलेली आहे, सर्वाधिक धावा तिने केल्या. श्रेयंका पाटील ही महाराष्ट्राची आहे, तिने सर्वाधिक विकेट्स त्यामध्ये घेतले, त्यामुळे तिला पर्पल कॅप त्या ठिकाणी मिळालेली आहे. तर ही काही या ठिकाणचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. तर त्याच्यामध्ये काही वेळा आपल्याला खेळाडू आणि त्याचा संघ विचारला जातो. तर दीप्ती शर्मा UPA वॉरियर्स कडून खेळते. एलिसा पेरी जी आहे ती RCBची आहे आणि श्रेयंका पाटील सुद्धा RCBची आहे. यातले काही महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते म्हणजे मुंबई इंडियन्स याच्यामध्ये WPLचा पहिला विजेता आहे. शबनम शकील ही जी खेळाडू आहे गुजरात जायंट या संघाची ती आहे. वयाच्या 16व्या वर्षी तिने WPL खेळलं, सर्वात तरुण खेळाडू ती त्या ठिकाणी ठरलेली आहे. दीप्ती शर्मा महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात हॅट्रिक घेणारी दुसरी खेळाडू ठरलेली. दीप्ती शर्मा यावर्षी बऱ्याचदा चर्चेला आलेली आहे, त्याच्याबद्दलच्या माहिती तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर रणजी करंडक आहे बघा, 2024चं रणजी करंडक. मुंबईचा जो संघ आहे, मुंबईनं 42व्यांदा रणजी करंडक जिंकलेला आहे. मग रणजी करंडक जो आहे त्याची सुरुवात झालेली 1934-35 पासून. यावर्षी त्याची 89वी आवृत्ती होती. हा दरवर्षी आयोजित केला जाणारा रणजी करंडक आहे. प्रथम श्रेणी क्रिकेट ते आहे भारतामधलं.
आणि याच्यामध्ये विजेता संघ मुंबई जो आहे तो 42व्यांदा विजेता ठरलेला आहे, जो की आतापर्यंत रणजीमधला सर्वाधिक यशस्वी संघ आहे. उपविजेता ठरलाय विदर्भ संघ. आणि सर्वोत्तम खेळाडू जर पाहिला तुम्ही तर मुंबईचा तनुष कोटियन ठरलेला आहे. सर्वाधिक धावा रिकी भुईने केल्या तो आंध्र प्रदेशचा आहे किंवा त्या संघाचा आहे. सर्वाधिक बळी आर साई किशोरने केल्या तामिळनाडूचा तो आहे. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकर आहेत. आणि सर्वाधिक रणजी विजेतेपद मुंबईनं पटकावलेले आहेत. तर हे सगळे बाबी आहेत, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. विजेतेपद मागचे काही दिलेले आहेत ते तुम्ही पाठ करणार आहात, कारण जोड्या लावायचा प्रश्न आपल्याला त्याच्यावरती येऊ शकतो. नंतर संतोष ट्रॉफी आहे 2023-24ची. ही फुटबॉलची ट्रॉफी आहे. सिंपल प्रश्न पहिला येत होता बघा, संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर फुटबॉलशी संबंधित आहे. यावर्षी त्याची 77वी आवृत्ती झालेली आहे आणि याच्यामध्ये सर्व्हिसेसचा संघ विजेता ठरलाय आणि गोवा हा संघ उपविजेता ठरलेला आहे. नंतर खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2023चा मुद्दा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला इथं फोटो दिलेला आहे. फोटो याच्यासाठी दिला आहे, हे शुभंकर आपल्याला लक्षात राहण्यासाठी आणि माइंड मॅप तयार होण्यासाठी तो दिलेला आहे. तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमची 4थी आवृत्ती यावर्षी आयोजित करण्यात आली आणि या आवृत्तीचे जे यजमान आहेत तर एकूण 7 राज्य त्या ठिकाणी आहेत. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा आणि नागालँड. तर या 7 राज्यांमध्ये या स्पर्धा आयोजित झालेल्या आहेत. या स्पर्धेचा जो उद्घाटन समारंभ होता तो आसाममधल्या गुवाहाटी या ठिकाणी पार पडला होता आणि उद्घाटक होते अनुराग सिंग ठाकूर, जे की भारताचे केंद्रीय क्रीडा युवा मंत्री आहेत. त्याच्यानंतर शुभंकर जे आहे ते अष्टलक्ष्मी आहे, ज्याला आपण इथे पाहिलेलं आहे. हे अष्टलक्ष्मी जे आहे तर हे याचं शुभंकर आहे. त्यानंतर बघा क्रीडा प्रकार याच्यामध्ये 20 होते आणि कालावधी फेब्रुवारी 2024 मध्ये त्याचं आयोजन झालेलं आहे. तर याच्यामध्ये पदक तालिकेमध्ये जर तुम्ही बघितलं विजेत्यांच्या बाबतीमध्ये तर पहिल्या क्रमांकाचं जे विद्यापीठ ठरलेलं आहे ते आहे चंदीगड विद्यापीठ. त्यानं जे काही पदकं जिंकले ती आकडेवारी तुम्ही नंतर पाठ करणार आहात. दुसऱ्या क्रमांकावर लवली प्रोफेशनल विद्यापीठ पंजाबचंच आहे. तिसऱ्या क्रमांकावर गुरु नानक देव विद्यापीठ अमृतसर या ठिकाणचे आणि चौथ्या क्रमांकावरचं विद्यापीठ सुद्धा पंजाबमधलंच आहे, पंजाब विद्यापीठ. तर 4ही विद्यापीठ पंजाबच्या आसपासचे आहेत आणि काही पंजाबमधले आहेत, तर ते तुम्ही लक्षात ठेवणार आहात. चंदीगड विद्यापीठ जे आहे ते चंदीगड केंद्रशासित प्रदेश, बाकी सगळे पंजाबमधले आहेत. चला नेक्स्ट बघा प्रो कबड्डी लीग 2023-24. आता ही जी प्रो कबड्डी लीग आहे 2023-24 चंदीगडच्या बाबतीमध्ये चंदीगड विद्यापीठ जे आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणार आहात. चंदीगडच्या बाबतीत केंद्रशासित प्रदेश म्हटलं मी, ते थोडंसं व्यवस्थित करून घ्या, त्याच्याबद्दल सॉरी. चला प्रो कबड्डी लीगच्या बाबत तुम्ही माहिती घेणार आहात. तर या ठिकाणी बघा 2023-24चं प्रो कबड्डी लीग जे आहे तर याची आवृत्ती 10वी होती. यजमान भारत होता. कालावधी डिसेंबर ते मार्चच्या दरम्यान आयोजन झालेलं आहे. विजेता जो संघ ठरला तो पुणेरी पलटण आहे आणि पहिल्यांदाच हा विजेता ठरलेला आहे. नंतर उपविजेता संघ हरियाणा स्टीलर्स आहे. सहभागी याच्यामध्ये होणारे जे संघ आहेत ते 12 असतात आणि याच्यामध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर जो ठरला तो असलम इनामदार ठरलेला आहे, जो की इकडे तुम्हाला आता याच्यातले काही प्लेयर्स पाहायला मिळतील. आशू मलिक जो आहे तो इथे तुम्हाला दिसतोय. आशू मलिक आणि मोहम्मद रेजा या दोघांची कामगिरी लक्षात ठेवायची. बघा टॉप स्कोररमध्ये जर पाहिलं तर आशू मलिक आहे, तो दबंग दिल्लीचा खेळाडू आहे आणि मोस्ट सक्सेसफुल रेडमध्ये आशू मलिकच आहेत. त्याच्यानंतर सर्वाधिक टॅकल पॉईंटमध्ये पुणेरी पलटणचा मोहम्मद रेजा आहे, हा जो आहे तो इराणचा खेळाडू आहे आणि सर्वात यशस्वी टॅकल करणारा जो खेळाडू आहे तो देखील मोहम्मद रेजा ठरलेला, तो पुणेरी पलटण आणि आशू मलिक जो आहे तो दबंग दिल्ली. हे दोन्ही खेळाडू तुम्ही याच्यामध्ये विशेषतः लक्षात ठेवणार आहात आणि पुणेरी पलटण या ठिकाणी विजेता आहे. प्रो कबड्डी लीगची बेसिक माहिती पाठ करून घेणार आहे. 2014ला सुरुवात झाली. जयपूर पॅन्थर जो येतो त्याचा पहिला विजेता होता आणि सर्वाधिक वेळा विजयी राहिलेला संघ पटना पायरेट्स 3 वेळा तो विजेता होता. नंतर बी साई प्रणीतच्या बद्दलचा मुद्दा आहे बघा. हा जो बी साई प्रणीत आहे तो भारतीय बॅडमिंटनपटू आहे आणि त्यानं आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतली, त्यामुळे तो चर्चेत आला होता. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये त्यानं कांस्य पदक जिंकलं होतं आणि 2017मध्ये त्यानं सिंगापूरची खुली स्पर्धा जी आहे ती जिंकली होती. तर इत्यादी बाबी बी साई प्रणीतच्या बाबतीत आपल्याला लक्षात ठेवायच्या. नंतर IPL 2024 SRH वर्सेस मुंबई इंडियन्सचा सामना आहे. या सामन्यामध्ये काही विक्रम झालेत. पहिला विक्रम आहे की सनरायझर्स हैदराबाद संघ जो आहे या संघानं आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्येची कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. IPL मध्ये पहिला हा विक्रम RCBच्या नावावरती होता. आता T20 मध्ये सर्वाधिक 277 धावांचा विक्रम जो आहे IPL मधला तो हैदराबादच्या संघाने केलेला आहे, हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर याच सामन्यामध्ये अजून एक विक्रम झाला, तो म्हणजे एका T20 सामन्यामध्ये सर्वाधिक 38 षटकारांचा विक्रम या सामन्यामध्ये झालेला आहे
आणि रोहित शर्माचा हा 200वा IPL सामना होता, हे देखील इम्पॉर्टंट आहे. मल्टीलाईनच्या बाबतीमध्ये येणार आहे ते लक्षात ठेवणार आहात. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे 500 पेक्षा अधिक धावा देखील या सामन्यामध्ये झाल्या होत्या दोन्ही इनिंगमध्ये मिळून, ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर ते तुम्हाला विचारलं जाईल, सनरायझर्स हैदराबाद संघानं कोणाच्या विरुद्ध एवढी धावसंख्या उभारली, तर ते मुंबई इंडियन्सच्या विरुद्ध उभारली, हे सुद्धा लक्षात ठेवा. मागच्या वर्षी अभिषेक गायकवाडचे जे सिक्सरचा विक्रम होता ते बॉलरचं नाव विचारलं होतं, तसं इथं सुद्धा विरुद्ध संघ विचारला जाऊ शकतो. थोडक्यात क्रीडा बघा. जॅन निकोल लोक्टी इटन हा नामिबियाचा खेळाडू आहे बघा. यानं काय केलेलं आहे, नेपाळच्या विरुद्ध खेळताना 33 चेंडूमध्ये शतक झळकावलं आणि जो की T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या सर्वात जलद शतकाचा विक्रम त्यानं तो केलेला आहे. तर तो नामिबियाचा खेळाडू आहे. नंतर हा जेम्स अँडरसन इंग्लंडचा तेज गोलंदाज आहे तो, आणि त्यानं 700 कसोटी विकेटचा टप्पा गाठलेला आहे. अशा प्रकारचा तो वेगवान गोलंदाजामध्ये पहिला गोलंदाज ठरलेला आहे ज्यानं 700 विकेट्स घेतल्या. नंतर अश्विन बघा, ICC कसोटी गोलंदाजाच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी तो पोहोचला होता. नंतर महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात हॅट्रिक घेणारी दुसरी खेळाडू दीप्ती शर्मा ठरलेली आहे. फ्रेंच ओपन 2024 साठी दुहेरीचं जे विजेतेपद आहे बॅडमिंटनचं, ते सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलेलं आहे. सायना नेहवालनं सलग 9 आठवडे जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरचा जो राहण्याचा विक्रम केला होता तो आता मोडलेला आहे, आणि तो मोडलाय सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांनी. नंतर मियामी खुली टेनिस स्पर्धा दुहेरी तिचं विजेतेपद पटकावलंय रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन यांनी. आता रोहन बोपन्ना सर्वाधिक वयस्कर विजेता ठरलेला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवणार आहात. नंतर मार्च 2024 मध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थानी पोहोचलेला संघ जो आहे तो आपला भारत आहे. आता हे क्रमवारी मागे पुढे होत असते, त्यामुळे ते सुद्धा लक्षात ठेवणार आहात, ते महिना माहीत असला पाहिजे. ICCनं ODI T20 इंटरनॅशनलमध्ये कायम जो एक नवीन नियम त्या ठिकाणी कायम केलेला आहे बघा, तर तो नियम आहे स्टॉप क्लॉक नियम. तर हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. नवा नियम कोणता, तर स्टॉप क्लॉक नियम आहे. नंतर हे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा जो संघ आहे त्याचं नाव आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असं केलेलं आहे. इथं बघा बंगलोर होतं, तर इथं बेंगळुरू केलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. चेन्नई सुपर किंग्स संघाचा नवीन कर्णधार आहे ऋतुराज गायकवाड. T20 मध्ये 300 बळी घेणारा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी ठरलेला आहे. त्याच्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचा ध्वजवाहक म्हणून शरद कमल जो आहे त्याची निवड झालेली आहे. आता शरद कमलला आपण मागे पुरस्कारही पाहिला होता, मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार आहे, ते गेल्या वर्षीचा आहे काय. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या खेळाडूंच्या तुकडीची प्रमुख म्हणून मेरी कोमची निवड झालेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवणार आहात. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद जे आहे ते हरियाणा संघानं पटकावलेलं आहे, आणि उपविजेता जो आहे तो रेल्वे संघ ठरलेला आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर इथं संसद खेल महाकुंभचं उद्घाटन केलेलं आहे. 3.0 हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे क्रीडा घडामोडी होत्या, आणि आता आपल्याला पुढचं जे चॅप्टर पाहायचं ते पाहायचं आहे क्रीडा पुरस्काराच्या बाबतीमध्ये. क्रीडा पुरस्कारामध्ये पहिला जो पुरस्कार आपण पाहणार आहे तो म्हणजे हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2024 पाहणार आहे, आणि यावर्षी या पुरस्काराची 6वी आवृत्ती होती. पुरस्कार देणारी संस्था जी आहे ती हॉकी इंडिया आहे, यांच्याकडनंही पुरस्कार दिले जातात. आणि वर्षातला सर्वोत्तम हॉकीपटूचा जो पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आला, तर महिला आणि पुरुष एकत्रित दिलेले हार्दिक सिंग आणि सलीमा टेटे या दोघांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. नंतर सर्वोत्तम मध्यरक्षकाचा पुरस्कार हार्दिक सिंगलाच मिळालाय. सर्वोत्तम बचावपटूचा पुरस्कार हरमनप्रीत सिंगला मिळालेला आहे. गोलरक्षकाचा पुरस्कार PR श्रीजेशला देण्यात आलाय. धनराज पिल्ले आक्रमक खेळाडू पुरस्कार अभिषेक नावाचा खेळाडू आहे त्याला तो देण्यात आलाय. नंतर सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू पुरस्कार जो आहे तो दीपिका सोरेन आणि अरायजित सिंग हुंडल यांना देण्यात आलाय. तर मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार अशोक कुमार यांना देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हे पुरस्कार आहेत जे की क्रीडा क्षेत्रामधले होते. आणि आता थोडक्यात क्रीडा क्षेत्रातले पुरस्कार जर बघितले तुम्ही तर इथं ICCचा फेब्रुवारी महिन्यातला सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार भारताचा यशस्वी जयस्वाल त्याला मिळालाय. महिलाच्या बाबतीमध्ये ऑस्ट्रेलियाची ती सुदरलँड नावाची खेळाडू तिला मिळालेला आहे. तर आपला भारताचं लक्षात ठेवा, कारण याच्यावरती भारताचाच विचारला जातो. नंतर न्यूझीलंडच्या सर रिचर्ड हॅडली पदकाचा सर्वात तरुण प्राप्तकर्ता जो आहे तो रचिन रवींद्रन ठरलाय, न्यूझीलंडचाच तो आहे. नंतर चीनमधल्या जागतिक बिलियर्ड्स संग्रहालयातला हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला, तर हे पंकज अडवाणी आहेत त्यांचा त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. ICCच्या पंचाच्या एलिट पॅनलमध्ये समाविष्ट होणारा बांगलादेशचा पहिला पंच जो आहे तो शरफुद्दोला इब्ने शाहिद नावाचा पंच आहे, त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे. ICCच्या पंचाच्या एलिट पॅनलमध्ये 5व्यांदा सामील झालेले व्यक्ती जे आहेत ते म्हणजे भारताचे नितीन मेनन आहेत.
आणि यानंतर आता पहिल्या घडामोडी आहेत. आता पहिल्या घडामोडीमध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्या आपण पाहूया. केरळमध्ये भारतातला पहिला AI शिक्षक जो आहे तो लॉन्च करण्यात आला. तर त्याचं नाव आपल्याला विचारलं जाणार आहे. तर त्याचं नाव आहे आयरिश नावाचा हा भारतातला पहिला AI शिक्षक आहे. आणि केरळ जे आहे ते देशातला पहिला मानवी शिक्षक रोबो अनावरित करणारं याच्यामुळे पहिलं राज्य ठरलेलं आहे. आणि या शिक्षकाचं जी निर्मिती आहे ती मार्क लॅब्स एज्युटेक यांनी केलेली आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे बघा जगातलं पहिलं वैदिक घड्याळ. आता हे जे वैदिक घड्याळ आहे ते मध्य प्रदेशामधल्या उज्जैन या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आणि याचं उद्घाटन भारताच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे, जे की आरोहण संस्थेतर्फे त्याची निर्मिती झालेली ही लखनौची संस्था आहे. आणि जगातलं पहिलंच अशा प्रकारचं घड्याळ आहे ज्याला विक्रमादित्य वैदिक घड्याळ असं नाव देण्यात आलेलं आहे. नंतर थोडक्यात पहिल्या घडामोडी पाहिल्या तर त्याच्यामध्ये श्वेता सिंह चर्चेला होती. श्वेता सिंह जी आहे ती देशभरामध्ये विमान व उड्डाण सुरक्षा परिचालनाच्या निरीक्षक पदावर नियुक्त झालेली पहिली महिला ठरलेली आहे. नंतर सुमन कुमारी आहे. सुमन कुमारी ही सीमा सुरक्षा दलाची म्हणजे BSFची पहिली महिला स्नायपर आहे. त्याच्याबाबतही मुद्दा लक्षात ठेवायचा. नोरा अल्मत्रोशी आहे. आता हे जे आहे ते नासाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत पदवी मिळवणारी पहिली अरबी महिला ठरलेली आहे. नंतर रमेश सिंग अरोडा आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये मंत्री होणारे पहिले शीख व्यक्ती ते आहेत. त्यानंतर ख्रिस ब्राऊन आहे. हा ब्रिटनचा आहे आणि हा जो आहे तो पॅसिफिक महासागरातल्या दुर्गम ध्रुव पॉइंटला जो की निमो नावाचा पॉइंट आहे त्या ठिकाणी पोहोचणारा इतिहासातला पहिलाच व्यक्ती ठरलेला आहे. नंतर हे डेव्हिन चर्चल होतं बघा. कॉग्निशन नावाचं अमेरिकन कंपनी आहे आणि या कंपनीद्वारे निर्मित जगातला पहिला पूर्णपणे स्वायत्त AI सॉफ्टवेअर इंजिनियर चॅटबॉट आहे डेव्हिन. तर ते इम्पॉर्टंट आहे. नंतर जगातलं पहिलं स्वयंचलित इलेक्ट्रिक फ्लाइंग टॅक्सी जे आहे तर त्याची चाचणी घेतलेली आहे चायनानं. मग तो देश विचारला जाईल. नंतर जगातली पहिली जेट सूट रेस जी आहे ती ही पार पडली दुबईमध्ये. तर दुबईला COP28 सुद्धा झाली होती, ते सुद्धा लक्षात ठेवा. जिंदाल स्टेनलेस स्टील लिमिटेड हिसार जे आहे तर त्या ठिकाणी ज्योतिरादित्य सिंधिया जे आहेत त्यांच्या हस्ते पोलाद क्षेत्रातलं भारताचा जो पहिला हरित हायड्रोजन संयंत्राचा जो प्लांट आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे. नंतर नरेंद्र मोदी यांनी हंसलपूर जे आहे गुजरातमधलं त्या ठिकाणी मारुती सुझुकीचं जो प्लांट आहे तर ते त्या ठिकाणी भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इन प्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्पाचं त्या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. नंतर आहे बघा भारतातलं पहिलं फ्युचर लॅब्स केंद्र. तर हे सीडॅक तिरुवनंतपुरम या ठिकाणी उभारण्यात आले केरळमध्ये. नंतर देशातला पहिलं सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन जे आहे त्याची निर्मिती करणारी संस्था लक्षात ठेवा टाटा समूहानं त्याची निर्मिती केली. त्यानंतर बघा स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारं पहिलं राज्य केरळ ठरलेले आणि त्यांनी सी स्पेस या नावानं OTT प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर गोवा जे आहे ते जागतिक बँक हवामान निधी प्राप्त करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. पुढे आहे बघा गंगा नदी जी आहे बिहारमध्ये पटना या ठिकाणी. तर त्या ठिकाणी भारतातलं पहिलं नॅशनल डॉल्फिन रिसर्च सेंटर उभारण्यात आलेलं आहे की ते सुरू करण्यात आले आणि याचं उद्घाटन नितीश कुमार यांनी केलेलं आहे. जम्मू काश्मीरमधील कठुआ या ठिकाणी उत्तर भारतातलं पहिलं सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय उभारण्यात आलेलं आहे. हुगळी नदीच्या काठी हुगळी नदीवरती कोलकाता मेट्रो जे आहे तर त्या ठिकाणी पाण्याखालील पहिल्या मेट्रोचं उद्घाटन करण्यात आले भारताच्या पंतप्रधानांच्या हस्ते. तर हे मुद्दे इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. नंतर बघा केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी पहिल्या राष्ट्रीय जलद उत्पादन पीक सुविधा किंवा DBT स्पीड सीड्सचं उद्घाटन केले. मोहाली या ठिकाणी त्यांनी ते उद्घाटन केलंय. नंतर म्हैसूर जे आहे त्या ठिकाणी मुख्य रणगाड्यांसाठी भारतातले पहिल्या स्वदेशी बनावटीच्या 1500 HP इंजिनची पहिली चाचणी घेण्यात आलेली आहे. नंतर हे भारतातलं पहिलं गतिशक्ती संशोधन पीठ जे आहे ते स्थापन करण्यात आले शिलाँग या ठिकाणी IIM या संस्थेमध्ये. पुढचा मुद्दा अरुणाचल प्रदेश जे आहे ते चर्चेला होतं. मग अरुणाचल प्रदेशमध्ये भारतातलं पहिलं एकात्मिक तेल पाम प्रक्रिया युनिट जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. घरगुती नळ कनेक्शनवर पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करणारं भारतातलं पहिलं आणि एकमेव राज्य ठरलेलं ओडिशा. भारतातील पहिलं इंडोर ॲथलेटिक्स आणि जलचर केंद्र जे आहे ते ओडिशामधल्या कलिंगा स्टेडियमवरती सुरू करण्यात आले भुवनेश्वरमध्ये. तेही लक्षात ठेवायचं. आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत 5 कोटी कार्ड जारी करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरले उत्तर प्रदेश. त्यानंतर राजस्थान चर्चेला होतं. राज्य जल संसाधन माहिती प्रणाली डॅशबोर्ड लॉन्च करणारं पहिलं भारतीय राज्य आहे राजस्थान.
तर ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच सहभागी होणारे सौदी अरेबिया, तर सौदी अरेबियानं ही काही महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे, तेही खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याकडे मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणारी सौदीची पहिली महिला जी आहे ती ठरणार आहे बघा रुमी अल कहतानी, सौदी अरेबियाच्या, हे लक्षात ठेवा. तर या बाबी लक्षात ठेवायच्या पहिल्या घडामोडीच्या बाबतीमध्ये. आता राहतात बघा नेमणुका आणि बाकी पुस्तकं वगैरे ॲप जे काय आहे, तर ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. आणि आपला जो भाग आहे दुसरा भाग इथपर्यंत आपण थांबूया, कारण तेवढेच व्हिडिओ मी अपलोड करू शकतो गावाकडून, कारण आता मी थोडं गावाकडे आलेलो आहे. तर नेटच्या इश्यूमुळे आपण एवढा व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थितरित्या अपलोड करू शकतो. तर तुमची त्या ठिकाणी लाईक आणि सबस्क्राईबची थोडी साथ असू द्या. आणि ज्यांना PDF खरेदी करायच्या त्यांना इथे नंबर दिसतोय आपला 9356715633, हा जो माझा नंबर आहे याच्यावरती संपर्क करा. तुम्हाला PDF भेटून जातील. PDFमध्ये 2 प्रकारचे PDF असतात. एक ही डिस्क्रिप्टिव्ह PDF आहे, ही जी पूर्ण डिटेलची आहे, आणि याच्यासोबत एक 1 लाइनर सुद्धा मिळते. तर 2 PDF तुम्ही त्या ठिकाणी बाय करू शकता. ज्यांना घ्यायचे असतील त्यांनी या नंबरवरती संपर्क करायचा आहे. बाकी डिटेल्स तुम्हाला नंबरवरती सांगितली जाईल. आणि याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टची त्या ठिकाणी खरंच गरज असते, कारण जे व्हिडिओ बनवतो ना त्याच्यासाठी एक इन्स्पिरेशन जे असतं ते तुम्ही जेवढं काही लाईक कराल, जेवढे व्ह्यूज येतील तेवढं आम्हाला इन्स्पिरेशन मिळत असतं. तर ते तुम्ही करणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी आम्हीचे प्रयत्न जे असतात ते असतात. तर आपण या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.